हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण निघालो बाय कार नागपूरला। तर मित्रांनो, आपला हा पहिला व्लॉग राहील जो आपण कारमध्ये करतोय, कारण आज आपण चाललो कारने नागपूरला जायचं। कारण म्हणलं तर असंच बोर होत होतो, खूप इव्हेंट वगैरे झाले होते 2-4, टाईम भेटत नव्हता कोणत्याही गोष्टीला। तर म्हणलं की चला फिरून यावं, असं पण मित्राचं काम होतं थोडंसं। चला म्हणलं सोबत जावं, दोघं मिळून निघालोत मग। तर बघू आता कशी मजा येते की नाही, की बाईकवरती आपण तर नेहमी व्हिडिओ करतोच ब्लॉगचा, आता कारमध्ये करतोय आपण पहिल्यांदा। तर बघू कसं वाटतंय काय नाही, कळवा तुम्ही नंतरला कमेंटमध्ये। तर आपला हा ब्लॉग जो आहे ना, तो हदगावपर्यंत राहणार नाही, कारण कंधार ते वारंगा ते हदगाव आपण व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी, आणि आणखीन एक बनवलेला आहे मोटरसायकलवरचा, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण तिथून समोर करायलो। कारण तुम्हाला पण बोर झालं नाही पाहिजे ना सारखे त्याच रस्त्याचे तीच व्हिडिओ आलेत म्हणून। पण काय करू, काम पडतं इकडं माझं नेहमी, त्याच्यामुळे इकडेच यावं लागतं। ह्या गावचं घेऊ आपण, कारण हे गाव आवडतं मला, कारण गावचं लोकेशन आहे ना इतकं मस्त आहे, असं मूवीमधल्यासारखं वाटतं बाईकवरती। किंवा आपण थांबून बघितल्यानंतर, आता 4 व्हीलरमध्ये चाललो तर आपण तर दिसणार नाही। ही शाळा आहे काय खूप मस्त। अरे हे बसवाला काय पागल झालं काय? अरे 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 थांब, काय कसं घ्यायला गाडी? तर आता आलो तर आपण उमरखेडच्या पुढं, हा पूर्ण माळ खोदून असा एकदम भयानक रस्ता बनवलेला आहे। असं वाटतं की भुयारातनं आलं आहे। बघा किती भयानक दिसते, पूर्ण माळ, अख्खा माळच खोदून काढला आहे आणि रस्ता बघा एवढं तरी चांगलं झालं आहे, रस्ते चांगले झाले। मागं आलो होतो तेव्हा रस्त्याचं काम चालू होतं या, आता यावेळेस पूर्ण काम झालेलं आहे। किती भयानक दिसायला आहे, असं एकदम आजूबाजूनं उंच डोंगर असं मधून रस्ता काढलेला आहे। रात्रीच्या टाईमला तर खूप भयानक दिसत असलं बाबा हे। पावसाळ्यामध्ये आणखीन भयानक दिसत असेल हे, कारण वरून डोंगर झाडी आहे, आणि झाडी जर हिरवीगार झाली तर काय मस्त दिसत असेल इकडला व्ह्यू। बघू एक वेळेस असं पावसाळ्यामध्ये पण येऊ इकडं, आणि आपला प्लॅन तर कधी ठरतेच असा, त्याच्यामुळे बघू एक वेळेस पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्याला। आणि असंही आता रस्त्याचं काम तर इथपर्यंत पूर्ण ठीक झालं आहे, पण पुढचं बघू आता कसं आहे माहीत नाही, कारण इथपर्यंत गेलं तर काही अडचण नाही आता। थोडं हळू घे, नवीन काय पुढं, अरे हळू हळू चला, रस्ता त्यांचाच आहे बाप्पा, आपल्याला अडचणीत आणतील नाही तर आपण चला त्याच्या रस्त्यावर। आता आलो तर आपण यवतमाळ जवळ, यवतमाळच्या अगोदर हे लागते जंगल एक, इथला पण माळ करून रस्ता बनवला, म्हणजे पूर्ण एकदम झाडामधूनच रस्ता झाला आहे तयार। पहिला लहान होता रस्ता, काही बनल्यामुळे मोठा झाला आहे, त्याच्यामुळं थोडंसं दूर दिसते झाडं, तरी बघा मस्त असं एकदम घनदाट आहे। तसं त्याला उन्हाळा असल्यामुळे थोडंसं हे वाटतंय, पण पावसाळा हिवाळ्यामध्ये घनदाट दिसते। आणि असं इथं बोर्ड लावण्यात की बिबट्यापासून सावधान, कोल्हे, ते काय बोर्ड गेला, हरणं, म्हणजे वन्यजीव प्राणी येतात, त्याच्यामुळे इथून गाडी हळूच चालवली पाहिजे असं सांगितलं आपण मित्राला। त्याच्यामुळे मित्र पण आमचं थोडंसं हळूच चालवते, कारण मुख्य जनावर आहेत ते पण, त्याची पण काळजी घेतली पाहिजे आपण, की नाही। एवढे पानं गेलेले झाडं बघून आता मध्ये पिवळे फुलं आलेत लावलेले झाडामध्ये सेंटरमध्ये, तर तिथे मस्त दिसतंय लुक त्याचा। बघा किती प्रभाव पडतोय एखाद्या हिरवळ असलेल्या गोष्टीचा। इकडं बघा कसं भन्नास असं दिसतंय, कारण पानं वगैरे झडून गेलेत ना थोडे आता, त्याच्यामुळं। तर हे पण मग हिवाळ्यामध्ये मस्त दिसत असेल। हा आमचा मित्र बघा तेव्हापासून मस्त आपलं गाडी चालवत आहे। चल चालले ते भाई, आपलं गाडी चालवते का ना मस्त। त्याला बोर होत असेल, मी सध्या इकडं ब्लॉगिंगमध्ये बिझी असल्यामुळं, चला आणि त्याचं काम करायला, आपण आपलं काम करायला तर आलोच तर म्हणून। हे आलो तर आपण इथं एक महादेवाचं मंदिर आहे जुनं, खूप लोक येतात इथं यवतमाळवरून, आजूबाजूच्या गावचे। हा मंदिर महादेवाचं मंदिर आहे, बरेच लोक येतात इथं, पावन मंदिर असल्यामुळं लोक येतात भक्तिभावानं। आणि मंदिर असं मस्त पूर्ण आजूबाजूने झाडी आहे, अशा ठिकाणी आहे, म्हणजे
वातावरण पण मस्त आहे इकडलं. आपण थांबलो असतो पण आपल्याला पुढं काम आहे थोडंसं अर्जंट, त्याच्यामुळं आपण थांबलो नाही, निघालो पुढंच. बघू नंतरला कधी योग आला तर थांबायचं तर थांबू आपण. आणि इकडं इतकी झाडी इतकं डोंगर असून पण एवढं म्हणजे गरमी का असते की जास्त इकडं माहीत नाही बाबा. कारण जास्त झाडी वगैरे असं पाऊस तर बऱ्यापैकी इकडं होतं आहे चांगलाच. मग असं कारण काय आहे की सांगा बरं तुम्हीच, काय कारण माहीत असेल तर मला माहीत आहे थोडंसं भूगोलाच्या दृष्टिकोनातून. बघू तुम्हाला कोणाकोणाला माहीत आहे सांगा कमेंटमध्ये, बघू आपण बरोबर आहे का नाही. हे आलो आपण यवतमाळ बायपासला. आता सिटीमध्ये जायची गरज नाही आपल्याला, कारण हे बायपास झाल्यामुळं ना एक चांगली गोष्ट झाली की पुण्या सिटीमध्ये जायची गरज पडणं चालली, तेवढा वेळ वाचायला आहे. अरे वा, काय मस्त बांधरी, मस्त आहे, हॉटेल आहे. तर हे म्हणजे बायपास झाल्यामुळं तेवढं एक चांगलं झालं आहे सिटीमध्ये. काय रे पुढं काय मंदिर, अरे हे तर मस्त दिसायला यार, शाओलियन टेम्पल. थायलंडमध्ये बहुतेक मंदिर असतात असे, त्या ह्याच्यावर बनवलेले दिसते, मस्त दिसायला. बनावं लागेल प्लॅन इकडं यायचा. करेंगे कुछ प्लॅन इधर भी आएंगे, कारण अशा मस्त ठिकाणं जर आपल्या इकडं असतील तर यायला काय हरकत आहे. तसे लोक एवढं बस वगैरे बांधून आलेत म्हणजे काहीतरी चांगलं पाहण्यासारखंच आहे तिथं. तर आपण पण जाऊ मग नंतरला, कधी पण प्लॅन बनवू. खूप प्लॅन राहिले तयार आपले, बनवून असे. आणि हे काय, हावडा ब्रिज, वर्ध्याचा हावडा ब्रिज, तर काय हे पण भारी आहे. वा वा वा, रात्रीला भारी दिसत असेल हे, लाईटिंग वगैरे असेल तर. चला, हावडा ब्रिज आपल्या इकडं पण झाला आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे इथपर्यंत यवतमाळ वर्धा इथपर्यंत रस्त्याचाही काय प्रॉब्लेम आहे समजा, आणि मस्त बघण्यासारखे ठिकाण झाले. आलोत आता आपण नागपूर. कोणतं अलीकडलं कोणतं तर गाव असेल समजा, पण समजा इथून सुरू झालं नागपूर आता मेन. चला, इथून डांबर रस्ता लागला बाबा, सिमेंट रस्त्यानं येऊन बोर झालं. टायर पण थोडीशी हवा उतरली होती मध्ये, एका जागी चेक केलो आपण. तर आपण आता जिथं चाललोत ना, तर जाण्यास आपल्याला समजा सिटीमधून जायची गरज नाही, बाहेरूनच चालवत आपण बायपास. म्हणजे नागपूर सिटीमध्ये पण जायची गरज पडत नाही आपल्याला. त्यामुळे रस्त्यामुळं म्हणजे बघा इतका वेळ वाचायला आहे, आणि चांगली गोष्ट आहे. समजा गावामधून ट्रॅफिक बी होणार नाही, मोठ्या गाड्या किंवा असे जे चालल्यात त्यांना लाईन एक वेगळी बनवलेली आहे. एवढं चांगलं केलं म्हणजे रस्ता नागपूरपर्यंत एकदम ठीक आहे. समजा आरामात येऊ शकता तुम्ही कोणत्याही टाईमला, फक्त गाडी तुमच्या हिशोबानं सावकाश चालवली पाहिजे. असं नाही की रस्ते चांगले झालेत म्हणून पळवायचं किती बी चालवत. त्या नागपूरपर्यंत रस्ता ठीक आहे, बाकी काही काळजी नाही. मग बाकी मग स्वतःच्या ह्याच्यावर तुम्ही येऊ शकता कसं यायचे तसं. तर आलोत आपण आता मध्ये. नागपूर सिटीमध्ये जायची काय गरज पडली नाही आपल्याला, तर मला म्हणल्यासारखं मागे बाहेरूनच आपण बायपासनं मग इकडल्या साईडनं मध्ये एंट्री केलो. तर जिथं जायचं आपल्याला ते जवळच दाखवाले गुगल मॅपवर. तर बघू किती वेळात जातो की आपण. असं पण लवकर आलोत आपण थोडंसं. इथं स्टे करायचं म्हणलं तर ओयो दिसाले, पण ओयो नको बाबा. आज 12 तारीख आहे, ते आठवडा चालू आहे व्हॅलेंटाईनचा. लोकांनी किती काय काय करून ठेवले की नकोच, तिकडं रेड पडेल, दुसरीच भानगड होऊन जाईल. दुसरीकडे बघू आपण पण राहायला म्हणजे समजा एरवी टाईममध्ये आलं, इकडल्या एरियामध्ये काही काम असेल तर आहे समजा लॉज वगैरे राहायला इकडं. ठीक आहे, चला माहिती व्हायले काही. चला, थोडंसं मॅपनुसार थोडंसं लोकांना विचारत आपण आलोत जवळपास. कारण इथं पुढं आहे म्हणे अशी, आता विचारत एकाला तर जवळच आहे म्हणलं त्यानं. तर शेवटी आलो आपण, 1-1.5 तास अगोदर आलो आपल्या टाईमच्या. चला, आणखीन जेवण वगैरे करायचं आहे, तेवढं जेवण करणं होतं ना, आराम होते थोडासा. पण त्याला आणखीन 2 घंटे बसायचं आहे आरामात. कशासाठी आलो हे तर सांगूच नाही ना मी तुम्हाला, सांगणार पण नाही आताच, नंतरला सांगेल. यांना पण गाडी हळू चालवायला लवकर आता आल्या म्हणल्यानं. आमचा मित्र नाही समोरचा ट्रकवाला, तर दिसतंय पुढं मंजिलदार. हे काय डाव्या साईडला दिसलं नाववर,
गाड्या पार्किंग पण झाल्यात, म्हणजे आलोच आपण इथं. तर आलो मग आपल्या मंजिलला, भेटू आपण नंतरला, आता बोलू पुढचं. चलो बाय.